नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र पब्लिक. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजची ही स्टोरी आहे एका कष्टाळू स्त्रीची. चला तर मग सुरुवात करूया. जगात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले ते ज्यांना सर्व काही आयतं मिळतं आणि दुसरे ते ज्यांच्याकडे काहीच नसतं, पण ते स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं साम्राज्य उभं करतात. आज आपण बोलणार आहोत त्या जिद्दीबद्दल जो शून्यातून शिखर गाठायला शिकवतो. चला तर मग सुरू करूया. तुमची आजची परिस्थिती काय आहे यापेक्षा तुमची मानसिकता काय आहे हे महत्वाचे. आजची स्टोरी आहे सुमित्रा नावाच्या स्त्रीची. सुमित्रा ही आपल्या आई वडिलांच्या घरी सर्वात मोठी मुलगी होती आणि तिच्यावर समजदार झाल्यापासून तिच्या भावंडांची जबाबदारी होती, कारण सुमित्राचे आई वडील हे शेतीमध्ये काम करायचे. तिला घरी राहून छोट्या भावंडांना सांभाळावे लागायचे. ती घरीच असायची. तिला शेतीमधले फारसे काही जमत नव्हते. नंतर ती मोठी झाल्यानंतर म्हणजे 17 ते 18 वर्ष तिने कंप्लीट केल्यानंतर तिचे लग्न झाले. सासरही ती सर्वात मोठी सून झाली, म्हणजे इथे पण तिच्या डोक्यावरती जबाबदारीचे ओझे आले. तिच्या सासरच्या घरीही शेती होती. घरामध्ये सासू सासरे, दीर, जाऊ आणि सुमित्रा असे मिळून फॅमिलीमध्ये एकूण 7 सदस्य होते. सर्वजण हे शेतीमध्येच काम करायचे, परंतु सुमित्राच्या नवऱ्याला शेतीमधील कामाचा कंटाळा यायचा आणि त्यामुळे सुमित्रावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. कारण आपल्याला माहितीच आहे की सध्या परिस्थितीत ज्या घरामध्ये नवरा हा कमावतो किंवा त्याचं कष्टाचं हे घरामध्ये खूप काही आणलं जातं, त्याच महिलांना आता सध्या तरी प्राधान्य आहे किंवा त्यांचं आपण बोलू शकतो की त्यांचं महत्व आहे. अशाच प्रकारे सुमित्राच्या बाबतीतही घडत होतं. सुमित्राच्या बाबतीत घडत असताना तिला शेतीमध्ये काम येत नव्हते, तरी पण तिने शिकले. पण एके दिवशी सुमित्राला घरामधून वेगळे राहायला सांगितले. तेव्हा सुमित्राला 2 मुली झालेली होती. तरी ती कोणाची न भांडता न खसता तिचे वेगळे संसार करायला सुरुवात केली. लोकांच्या शेतीमध्ये मजुरीवर जायची. शेतीमध्ये काम करून ही आपल्या मुलांचे शिक्षण चालू केले. तिला त्यानंतर 2 ते 3 वर्षानंतर 2 मुली झाली. तिच्या पतीलाही समजले की माझी पत्नी ही आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करते. तेव्हापासून त्यानेही सुमित्राला साथ दिली आणि आपल्या मुलांसाठी ते दोघेही सोबत शेतीमध्ये काम करायचे. 4 मुलांचे शिक्षण सुरू केले मराठी माध्यमांमधून आणि त्यानंतर त्यांना 2 मुली झाल्या आणि सुमित्रा खूप आजारी पडली. मुलांचे शिक्षण आणि त्यांचे पालन पोषण या विचारांनी ती खूप कमकुवत आणि खचून गेली. सुमित्राच्या डिलिव्हरी नंतर तिला जेवढा हवासा तेवढा पुरेसा आराम मिळालेला नव्हता, त्यामुळे तिचा काम केल्यावर पर्याय नव्हता, त्यामुळे तिला काम करावेच लागले. तरी ती मुलांच्या चेहऱ्यावर हसू बघून स्वतःचं दुःख विसरायची आणि परत नव्याने काम करायला लागायची. सुमित्रा ही शिकलेली नव्हती, तिला लिहिता वाचताही येत नव्हते, तरी ती मुलांना नेहमी म्हणायची अभ्यास करा आणि अभ्यासाला बसवायची. आणि याच तिच्या कष्टाचे फळ म्हणून तिचे 6 मुले अभ्यासात हुशार होती. त्यांच्या शाळेमध्ये नंबर यायचा, परंतु सुमित्राला वाचता लिहिता येत नसल्यामुळे त्यांचा रिझल्टही तिला समजायचा नाही. तरी तिच्या मनामध्ये एकच जिद्द होती की आपल्या मुलांना हे आपण चांगले संस्कार द्यावेत आणि चांगले शिक्षण द्यावे आणि मोठे व्हावेत. कारण तिच्यावर 6 मुलांची जबाबदारी असल्यामुळे तिच्या जवळ मुलांसोबत खेळायचा किंवा गप्पा मारायचा टाइमच नव्हता. ती सकाळी 6ला उठून स्वयंपाक बनवायची, पाणी भरायची आणि मुलांची आंघोळ घालून शेतीमध्ये काम करायला जायची. तर संध्याकाळला सायंकाळी ती 6 वाजताच यायची आणि आल्यानंतरही तेच दररोजची दिनचर्या, तेच कामे, केर काढा, स्वयंपाक करा, मुलांची काही कामं असतील तर ते करा आणि नवऱ्याला आणि मुलांना जेवण वाढायला द्या आणि स्वतः जेवा. असे दिवसेंदिवस निघून गेले आणि मुले थोडी मोठी झाली आणि तिच्या कामामध्ये हातभार लावू लागली. तिला बरे वाटायचे, कारण तिने लहान मुले असताना कोणाकडून पैसे घेतले नाही किंवा कोणाचे उपकारही घेतलेले नव्हते. त्यानंतर तिच्या आयुष्यात एकच ध्येय होते की माझे मुलं त्याच्या पायावर उभे राहावेत आणि मोठी व्हावी. मोठी 2 मुले त्यानंतर पुणेला एका कंपनीमध्ये जॉबला लागली आणि एक मुलगा मुंबईतल्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला टाकला. सुमित्राची मुले ही 5ही खेडेगावामध्ये शिकलेली होती, परंतु एका मुलाला सुमित्राने व तिच्या पतीने विचार करून शिक्षण द्यायचा विचार केला. मुंबई म्हटले की सर्वांना समजते की पैसा, आणि तसेच सुमित्रालाही वाटायचे. परंतु तिने आणि तिच्या नवऱ्याने खचून न जाता मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये एका मुलाला शिकवले. परंतु शिक्षण घेत असताना खूप पैसा लागायचा व तेवढे पैसे सुमित्राकडे नसायचे, कारण तिला आणखी छोटे 3 मुलांचे शिक्षण चालू करायचे होते.
आणि त्याच काळामध्ये कोरडा दुष्काळ पडलेला होता. शेतीची कामेही पूर्ण मंद झालेली होती. तेव्हा सुमित्रा व तिचे पती व तिची छोटी मुले मिळून निंबाच्या झाडाची निंबोड्या वेचून पैसे कमवायची आणि मुलाला द्यायची. असे करून सुमित्राने तिच्या एका मुलाचे हाय लेवलचे शिक्षण पूर्ण केले व तो मुलगा सध्या परिस्थितीत जॉबवर आहे व त्याचा उदरनिर्वाह करत आहे. नंतर तिच्या मुलांची लग्न झाली व मुलींचीही लग्न झाली. सुमित्राची सर्व मुली व मुली 6 भावंडे स्वतःचा संसार करत आहेत. कुणी गव्हर्नमेंट जॉबवरती आहे तर कोणी प्रायव्हेट. पण आताच्या परिस्थितीमध्ये सर्व आपापल्या पायावरती उभे आहेत आणि आता सुमित्रा व सुमित्राचा पती मुलांमध्ये खुश जीवन जगत आहेत. म्हणजेच यामधून काय निष्कर्ष निघतो की एकेकाळी सुमित्राजवळ काहीच नव्हते आणि 6 मुलांची जबाबदारी होती, परंतु तिच्या जिद्दीने व चिकाटीने ते पूर्ण केले. परंतु यामध्ये राहिले तर स्वतःचे आयुष्य जगले, कारण जबाबदाऱ्यामध्ये माणूस स्वतःला हरवतो आणि तसेच जीवन सुमित्रानेही जगले. याचाच अर्थ असा की कमवा, जबाबदाऱ्या पार पाडा, परंतु स्वतःलाही वेळ द्या, कारण एक वेळा वय निघून गेल्यानंतर माणसाकडे सर्व काही असून फायदा नसतो. अशाच प्रकारे तुम्हीही जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांमध्ये अडकलेले असाल तर स्वतःला वेळ द्या आणि आपले आयुष्य हे चांगल्या प्रकारे जगा. तुमच्यापैकी असे आयुष्य कोणी जगत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन स्टोरी जाणण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.